आता मी लुंबिनी या ठिकाणी आहे। लुंबिनी हे नेपाळच्या दक्षिण भागात तसेच भारत आणि नेपाळ सीमेलगत स्थित असून भारताच्या गोरखपूर शहरापासून 95 किलोमीटर अंतरावर हे स्थित आहे। लुंबिनी, बोधगया, कुशीनगर, सारनाथ हे बौद्धांचं सर्वात पवित्र स्थान आहे। ह्या पवित्र भूमीत आम्ही आलो आहोत। नक्कीच ही जर भूमी बघाल तर एकदम शांतता ह्या ठिकाणी आहे, तुम्ही पाहू शकाल। खूपच पीसफुल आहे, शांतता ह्या ठिकाणी आहे। लुंबिनी या परिसरामध्ये आहोत आणि ह्या परिसरामध्ये आपल्याला भिक्खुनी विशाखा या ठिकाणी आपल्याला भेटलेल्या आहेत। तर आपण काय सांगाल ह्या परिसराबद्दल? हे इतकं पवित्र जागा आहे, पृथ्वीवरती सगळ्यात पवित्र जागा आहे। म्हणजे पृथ्वी नष्ट झाली तरी जे सम्यक बोधिसत्व असतात त्यांचा प्रत्येक भगवान बुद्धाचा बोधिसत्वाचा इथे जन्म होतो प्रत्येक वेळेला। म्हणजे एकच बुद्ध नाही झाले, आतापर्यंत 28 बुद्ध झाले। तर त्यांचा जन्म जिथे तुम्ही गेला होता त्या ठिकाणी झाला। आणि बुद्धत्व जेव्हा बोधिसत्व जे असतात ते 7 पाऊल जन्म झाल्याबरोबर चालतात, 7 पाऊल। आणि ते म्हणतात की हा माझा शेवटचा जन्म आहे, परत जन्म होणार नाही, कारण ते सम्यक संबुद्ध होतात। स्वयं रिसर्च करून, विपश्यनाचा रिसर्च करून, बिना गुरुचे ते स्वयं रिसर्च करून आध्यात्मिक स्पिरिच्युअल सायंटिस्ट होतात, जेणेकरून 7 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत ते तपतात, जन्म घेतात अनेक योनीतून, देवता वगैरे आणि बाकीचे पण प्राण्यातून काही। आणि ते बोधिसत्व तपून मग नंतर 7 कल्प, काही 12 कल्प, काही असे अनेक आहेत। तर ते कल्प म्हणजे काय, 7 किलोमीटर असा खड्डा आणि 7 किलोमीटर आतमध्ये खड्डा, त्याच्यात मोहरी राई टाका। ती राई एका वर्षाने एक राई काढा, ती राई पूर्ण संपेपर्यंतही कल्प संपत नाही। म्हणजे कल्पाचं एक उदाहरण दिलं भगवान बुद्धांनी त्यावेळेला गणितामध्ये सांगितलं 1 वर 140 बिंदू म्हणजे 0। तर ते आपण लक्षात येणार नाही ना, म्हणून हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलं। म्हणजे राईचं जे एका वर्षाने ते म्हणजे तेवढे कल्प त्यांना तपावं लागतं। पाहिजे तर बोधिसत्व हे तुरंत अरंत होऊ शकतात, मुक्त होऊ शकतात, निर्वाण प्राप्त होऊ शकते, परंतु ते लोकांचं दुःख बघतात। ते दुःखाचं कारण, त्याचं निवारण कसं होईल, काय केल्याने, मग ते स्वयंरिसन, त्यांचे गुरु नसतात, स्वयंरिसन करतात विपश्यनाची, आणि ते सगळ्या मानवाला देतात, देवताला देतात, ब्रह्माला देतात। कपिल वस्तूला त्यांचा आई वडील होते, राजा सुयोधन आणि महामाया यांच्या पोटी ते आलेत। 2 आया होत्या त्यांच्या, महाप्रजापती त्यांनी सांभाळलं। जेव्हा बोधिसत्वांचा जन्म होतो तेव्हा त्यांची आई 7 दिवसातच मृत्यू होते त्यांचा, असा हा निसर्गाचा नियम आहे। नाही तर त्यांच्या यांनी आई त्यांना त्याग करू देणार नाही ना। आणि यशोधरा माता, राहुल यशोधरा माता ह्या त्यांच्या पत्नी आहेत, आणि राहुल हे त्यांचे मुलगा आहे, आणि महाप्रजापती ही मावशी आहे, ती सांभाळ करते, तर सुयोधन राजा। तर अशा प्रकारे हा प्रोसेस चालत असतो, नेहमी निसर्गाचा प्रोसेस चालत असतो। इथे जन्म होतो, बुद्धगयाला त्यांचा बुद्धत्व प्राप्त होते, त्याला सम्यक संबुद्ध बोलतात, स्वयंरिसन करतात। आणि कुशीनगर इथे महापरिनिर्वाण झालं भगवान बुद्धाचं, आणि त्यांचं जंगलातच होते, इथे पण जंगलच होतं हे।
तर झाडाच्या खाली भांड्याला असा हात धरून महामायाने प्रसूती दिली आणि बाळ उभंच राहतं आणि देवता लोक येतात, ब्रह्म लोक येतात त्यांचं स्वागत करायला आणि त्यांच्यावर कपडे टाकतात सफेद. हे म्हणजे प्रत्येक बोधिसत्वाच्या वेळेला असं हा नियम आहे निसर्गाचा. आणि सारनाथ ही भूमी पवित्र भूमी. सारनाथला भगवान बुद्धांनी 5 भिक्खूंना धम्मदीक्षा दिली. त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे पहिले जे 5 भिक्षू होते त्यांना धम्म दिलेला आहे, म्हणजे भूतत्व प्राप्त झालेले. महत्वाचं श्रावस्तीला जसं आम्ही वर्षवास केलेला आहे. भगवान भिक्षू लोक एकाच ठिकाणी राहून अधिष्ठान करतात आणि त्यांना तुमच्यासारखे लोक दान देतात आणि त्या दानावर आम्ही निर्भर राहतो. तर ह्या पिरियड मध्ये जो दान देतो त्यांना खूप पुण्यकर्म देतो. ते दानाचं महत्व आहे तुमच्यासारख्या ग्रस्तांचं. तर ते 3 महिन्यात दान दिलं पाहिजे तुम्ही लोकांनी. त्याच दिवशी महापरिनिर्वाण, त्याच दिवशी जन्म. मागे वगैरे दीप जळतो ना, हा दीप कायम जळत राहतो. कायम अखंडितपणे तो अखंडित राहतो. तो अखंडित राहतो. आणि हे सगळं डिटेल दिलेलं आहे याच्यावरती. दिव्य ज्ञान प्राप्ती ह्याच ठिकाणी. दिव्यदान नाही म्हणत त्याला. दिव्यदान शून्य आहे. तुम्हालाही होऊ शकते, मलाही होऊ शकते. विपश्यना केली ना तुम्ही, ते दिव्यदान कुणाला पण होऊ शकते. ते हाय लेवलचे म्हणजे सम्यक संबुद्ध म्हणजे परत त्यांचा जन्म होत नाही. दिव्यदान तुम्हालाही मिळू शकते. तुम्ही विपश्यना केली ना चांगल्या प्रकारे तर सिद्धी प्राप्त तुम्हाला होते. त्याला दिव्यदान म्हणतात. त्यांना म्हणजे तेच बोधिसत्व मग आगे बुद्धत्व प्राप्त करतात. 1 नंबर.